नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर पहा मैत्रिणींनो, आपण जेव्हा ब्लाऊजच्या शिवण क्लासला सुरुवात करतो, त्यावेळी आपल्या डोक्यात काय असतं, की लगेच आपण आता ब्लाऊज शिकायला जातोय, मग लगेच आपल्याला ते येणार, समजणार किंवा मग आपण ऑनलाईन एखादा व्हिडिओ पाहत असू. ऑनलाईन व्हिडिओ पाहून आपल्याला जर शिकायचं असेल YouTubeवरील, तर आपली अपेक्षा काय असते, की मी आता पाहिलंय या व्हिडिओमध्ये आणि सेम लगेचच मला येईल. तर असं अजिबात होत नाही. पहा, ब्लाऊज शिकण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण जी पद्धत आपल्याला लवकर कळते, अशी पद्धत आपल्याला YouTubeवर मिळणं देखील खूप मुश्किल असतं. त्यासाठी आपल्याला खूप रिसर्च करावा लागतो. तर तुम्हाला जर अगदी व्यवस्थित प्रत्येक पार्टविषयी, प्रत्येक ब्लाऊजविषयी जाणून घ्यायचं असेल आणि चांगले ब्लाऊज शिकायचे असतील, तर पहा, तुम्हाला माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या व्हिडिओमध्ये अगदी संक्षिप्त, सविस्तर आणि प्रत्येक गोष्टीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. 3 टक्स ब्लाऊज आपण ह्याचा शिवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर शिवण क्लास करत असताना पूर्वी तर अशी पद्धत असायची, की सर्वात अगोदर आपल्याला 3 टक्स ब्लाऊजच शिकवला जायचा. 4 टक्स असायचा. 3 टक्स वगैरे आता हे नवीन आलेले प्रकार आहेत. तर तो शिकवला जायचा. त्यामध्ये काय असतं पहा, आता हा जो ब्लाऊज आहे, हा देखील मी स्टिच केलेला आहे आणि तोच आपल्याकडे मापाला आलेला आहे. तर हा जो आहे, तो 4 टक्स ब्लाऊज आहे. तर आता लगेचच आपल्याला ब्लाऊजची बॅक साईड कशी काढायची, फ्रंट साईड कशी काढायची, हे तर बघितल्या समजणार नाही. जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा तुम्ही म्हणणार, तुम्ही हे काय करताय? तर त्यासाठी ब्लाऊजची संपूर्ण माहिती असणं आपल्याला गरजेचं असतं. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजविषयी संपूर्ण माहिती. पहा, तर हा आहे आपला मापाचा ब्लाऊज. तर सेम ब्लाऊज आपल्याला तयार करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कुठला पार्ट कट करावा लागतो आणि कुठल्या पार्टला काय म्हणतात, हे मी तुम्हाला इथे सांगत आहे. तर ही आहे आपल्या ब्लाऊजची बॅक साईड. बॅक साईड म्हणजे आपण जी पाठ घालणार आहोत, आपण जे ब्लाऊज घालतो त्यानंतर जी आपली पाठीमागचा गळा, पाठीमागची जी बाजू असते, त्याला आपण ब्लाऊजची बॅक साईड असं म्हणतो, म्हणजेच ब्लाऊजची पाठ असं म्हणतो. तर आता ही आहे आपल्या ब्लाऊजची पाठ. तर आता ह्या पाठीचं माप कसं काढायचं आणि कशा पद्धतीनं काढायचं, त्यानंतर पुढची मापे कशी काढायची, संक्षिप्त रूपात या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. मी म्हणत नाही की तुम्ही माझा एवढा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच शिकणार आहात. वेळ तर प्रत्येक गोष्टीला लागतो, परंतु तुम्ही निदान याद्वारे तुम्हाला ब्लाऊज म्हणजे काय असतं याची खोलवर माहिती मिळणार आहे. तर आता ही आहे आपली ब्लाऊजची बॅक साईड. त्यानंतर ही आहे आपल्या ब्लाऊजची फ्रंट साईड. आता याच्यात काय असतं, जेव्हा कटोरी ब्लाऊज असतो त्यावेळी इथे योक पार्ट आणि ही इथे कटोरी असते, म्हणजे इथे बरीचशी कटिंग आपल्याला करावी लागते. परंतु 4 टक्स 3 टक्स ब्लाऊजमध्ये तसं नसतं. ही बाजू डायरेक्ट संक्षिप्त असते, म्हणजे ह्याच्यात कुठेही आपल्याला कटिंग करायचं नसतं. फक्त आपला जो बेल्ट आहे तो कट करायचा असतो आणि संपूर्ण तुम्ही 4 टक्स ब्लाऊज विदाऊट बेल्ट सुद्धा शिवू शकता. परंतु हा जो ब्लाऊज आहे तो बेल्ट सहित आहे. तर पहा, आता आपल्याला किती कटिंग्स करायचे असतात ह्यामध्ये 4 टक्स ब्लाऊजमध्ये, 3 टक्स ब्लाऊजमध्ये. सगळ्यात अगोदर ही जी ब्लाऊजची पाठ आहे, बॅक साईड आहे, ती आपल्याला कट करायची असते. त्यानंतर ही फ्रंट साईड आपल्याला कट करायची असते आणि त्यानंतर आपल्या ब्लाऊजची स्लीव्ज म्हणजे बाही आपल्याला कट करायची असते. आता जेव्हा आपण कटिंगला सुरुवात करतो, सगळ्यात अगोदर आपल्याला मापे कुठली घ्यावी लागतात ते मी तुम्हाला सांगते. तर सर्वात अगोदर पहा, आता हे जे शोल्डर लाईन आहे, इथे आपल्याला ब्लाऊज अशा पद्धतीनं पकडायचा आहे. त्यानंतर ही जी आपली संपूर्ण पाठ आहे खालपर्यंत, ह्याचं माप आपल्याला इथे घ्यायचं असतं. ती असते आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची. तर पहा, ही आहे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची. त्यांनी मला हाईट थोडीशी वाढवायला सांगितलेली आहे. ही 13 आहे, 13.5 आपण घेणार आहोत. संपूर्ण उंची ब्लाऊजची 13.5 घेणार आहोत. तर 1 इंच आपल्याला त्यामध्ये जॉईंटसाठी म्हणजे खाली जे आपलं अंतर जाणार आहे, शोल्डरला जे अंतर जाणार आहे, त्यासाठी हा 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला मार्जिनसाठी वाढवून घ्यायचा आहे. तर ते अंतर आपल्याला घ्यायचं आहे
14 इंच. जर आपली उंची 12.5 असेल तर 1 इंच वाढवून 13.5, 13.5 असेल तर 1 इंच वाढवून 14.5 अशा पद्धतीने उंची आपल्याला घ्यायची आहे. तर ही झाली आपल्या ब्लाऊजची उंची. आता पाठीसाठी आणखी कुठलं माप लागणार आहे? आता तुम्ही म्हणाल आता पाठ कट करायची आहे तर आपण पाठीवरूनच माप घेऊ की बाबा पाठीवरूनच माप घ्यावं लागेल, तर तसं नाही. संपूर्ण ब्लाऊजचं माप हे ब्लाऊजच्या उंचीवर आणि ब्लाऊजची जी चेस्ट आहे त्याच्यावर अवलंबून असतं. तर ज्या बाजूने आपले हुक जोडलेले असतात पहा, उजव्या बाजूने असतात, काहींच्या डाव्या बाजूने असतात. तर ज्या बाजूने हुक आहेत त्या बाजूने हुक पासून आपली जी मोंढ्यातली ही लाईन आहे फिटिंगची, तिथपर्यंत माप आपल्याला या ब्लाऊजचं मोजून घ्यायचं आहे. तर ते आहे 8.5 इंच. 8.5 इंचचा म्हणजे 8.5 इंच हा कोणत्या संख्येचा चौथा भाग आहे ते आपल्याला इथे काउंट करायचं आहे. 8.5 आणि 8.5 17 होतात. 17 17 34 होतात. म्हणजे हे जे संपूर्ण ब्लाऊज आहे याची चेस्ट 34 इंच इतकी आहे आणि त्याचा चौथा भाग 8.5 इंच इतका होतो. तर पहा आता आपण ह्याचं पाठीचं कटिंग सगळ्यात अगोदर करून घेऊया. तर हे आहे आपलं अस्तर. अस्तरवर अगोदर आपण कटिंग करणार आहोत. ॲक्च्युली हे माझ्याकडे 3 ब्लाऊज त्यांचे आता आलेले आहेत, परंतु काय तुम्हाला समजण्यासाठी मी एका ब्लाऊजचं कटिंग दाखवत आहे. आता अगोदर आपलं जे हे आहे कापड आहे ते एकदा सरळ करून घेऊया व्यवस्थित अशा पद्धतीनं. आता ब्लाऊजची उंची आपण घेतलेली आहे 14.5 इंच, ते इथे आपण मार्क करून घेऊया. त्यानंतर चेस्ट आहे 8.5 इंच, ते देखील मार्क इथे असं आडवं आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जेवढा ब्लाऊजचं शोल्डर घेणार आहोत, 5.5 इंच या ब्लाऊजचं शोल्डर आपण घेणार आहोत. तर 5.5 इंचावर मी इथे मार्क केलेलं आहे. तर पहा 2.25 किंवा 2.5 इंचाचा गळा तुम्ही घेऊ शकता. गळा डीप आहे म्हणून मी 2.25 इंच घेत आहे. शोल्डर पट्टी मोठी आहे म्हणून अर्धा इंच मी पुढे अंतर वाढवलेलं आहे आणि तसंच खाली मी ते अंतर वाढवून घेत आहे. तर बरोबर लाईन सरळ आली आहे हे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मुंडा इथे मी 5.5 इंच 5.25 इंच घेत आहे. त्यानंतर आपली जी 8.5 इंचावर एक डॉट आपण देऊन घेतलेला आहे चेस्टसाठी. त्यानंतर शिलाई मार्जिन तुम्हाला किती ठेवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही नवीन शिकत असाल तर जास्त शिलाई मार्जिन ठेवणं कधीही चांगलं. मी 2 इंच 2.5 इंच ठेवत असते. तर पहा इथे मी असं 1.5 इंचावर आपला मुंड्याचा जो आकार आहे 1.5 इंचावर असं डॉट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता आपलं जे ब्लाऊज आहे त्याची संपूर्ण वेस्ट म्हणजे कमरेची जी फिटिंग आहे ती इथे मी मोजून घेतलेली आहे. तुमची जी काही येईल ती, जर तुमची 30 येत असेल तर 30चा निम्मा होतो 15 आणि 15चा अर्ध होतं 7.5 इंच. तर अशा पद्धतीनं खाली आपलं जेवढं काही अंतर येणार आहे ते इथे मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण एक टक्स देतो पाठीमागे आपल्या ब्लाऊजला. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे टक्सचं मार्किंग मी तुम्हाला आधी दाखवत आहे जेणेकरून आपण 1 इंच अंतर कशासाठी वाढवत आहोत ते तुमच्या लक्षात यावं. आता हा 1 इंच इथे आपल्याला वाढवून घ्यायचा आहे आणि याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही शिलाई मार्जिनची रेषावरती जोडून घ्यायची आहे. आता हे आपलं बॅक साईडचं जे मार्किंग आहे ते झालेलं आहे. जेव्हा आपण हा टक्स मारणार आहे तेव्हा आपलं कापड तिरकं होतं या बाजूने, म्हणून अर्धा इंच इथे वरती आपल्याला घ्यायचं आहे आणि ते सरळ असं अशा पद्धतीनं आखून घ्यायचं आहे. आता पाठीमागचा गळा तुम्ही वरतूनही मोजू शकता, परंतु सरळ सरळ जर तुम्हाला येत नसेल तर काय करायचं, पाठीमागची पट्टी जी आहे ती मोजून घ्यायची. त्यामध्ये 1 इंच काउंट करायचा खालच्या आणि वरच्या बाजूने जोडण्यासाठी आणि अशा पद्धतीनं तुम्हाला गळा किती वरती 2.25 इंच आहे, परंतु त्यांना रुंद गळा हवा आहे तर खाली मी 3 इंच घेत आहे आणि ही रेषा अशी जोडून घेत आहे. आणि आता इथे गळ्याचा आकार आपण देऊन घेऊया. तर इथे तुम्ही कितीही डीप घेऊ शकता, फक्त त्यावेळी शोल्डर तुम्हाला 5-5.5 इंचच घ्यायचं आहे जेणेकरून तुमचे शोल्डर उतरणार नाहीत. तर पहा पाठीचं आपलं संपूर्ण मार्किंग इथे झालेलं आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊया. तर अशा पद्धतीने व्यवस्थित जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला
कटिंग करून घ्यायचं आहे. आता जे खाली सरळ आपण कापड केलं होतं ते जी रेषा दिली होती तिथून खालचं कापड आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यानंतर गळ्याला नॉच द्यायला विसरायचं नाही, कारण तिथूनच आपल्याला समोरच्या गळ्याचं मार्किंग करायचं असतं. त्यानंतर आपला जो टक्स आहे पाठीचा त्याला देखील नॉच देऊन घ्यायचा आहे. आता बाकीचं जे कटिंग आहे ड्राफ्टिंगचं राहिलेलं ते मी नंतर करणार आहे, कारण हा जो पार्ट आहे असाच्या असा समोर ठेवून आपल्याला एकदा आखून घ्यायचं आहे. सगळं ड्राफ्टिंग असं जसा तो पार्ट आहे तसं करून घ्यायचं आहे. जिथे गळ्याला नॉच दिलेला आहे तिथे वरती एक डॉट देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पहा संपूर्ण आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. जे आपलं शिलाई मार्जिन आहे ते देखील मी इथे जिथे शिलाई मार्जिनची रेष आहे तिथे सुद्धा मी आखून घेतलेला आहे. खालचा जो तिरका भाग आहे आपल्या पाठीमागच्या बाजूचा तो मी आता इथे कट करून घेतलेला आहे. समोरच्या बाजूने सरळ येण्यासाठी मी अगोदर तो कट केलेला नव्हता. आता गळ्याचं देखील इथे कटिंग आपण करून घेऊया. तर पहा तुम्हाला जसा हवा तसा गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता. फक्त शोल्डर आपल्या लक्षात ठेवायचं आहे की जर डीप गळा असेल तर शोल्डर आपल्याला 5.25 5.5च्या आतमध्येच घ्यायचं आहे आणि जर तुमचा गळा डीप नसेल तर तुम्ही 6 6.5 पर्यंत घेऊ शकता आणि तुमची पट्टी किती आहे त्याच्यावर देखील ते अवलंबून असतं. तर आता चेस्टचं जे माप आहे ते पहा इथे गळ्याचं मार्किंग आपण केलेलं आहे. गळ्याला जो नॉच दिला होता तिथे मार्क करून घेतलेला आहे. आता जे हुक आहेत आपल्या ब्लाऊजच्या त्या जोडण्यासाठी अर्धा इंचाचं कापड आपल्याला एक्स्ट्रा या मापामध्ये लागतं, कारण हे फक्त आपलं तयार माप आहे. म्हणून बाहेर मी जे आखून घेतलं आहे त्याच्या बाहेर मी गळ्याच्या बाजूने अर्धा इंचावरती एक सरळ रेषा आखून घेतली आहे. म्हणजे संपूर्ण अर्धा इंच असं व्यवस्थित ते अंतर आपलं आखून घेतलेलं आहे. आता गळा इथे तुम्ही मोजून घ्यायचा आहे. जसा तुम्ही गळा मोजणार आहात तसाच ब्लाऊजवर आखून घ्यायचा आहे. जर तुम्ही तिरका मोजाल तर तिरका. आता मी सरळ मोजलाय तर सरळच मी 5.5 इंच गळा आलेला आहे तर मी 6 घेत आहे, कारण अर्धा इंच आपलं वरती शोल्डरला जोडण्यात जाणार आहे आणि तयार आपला 5.5 इंचाचा गळा होणार आहे. गळ्याला छान गोल आकार इथे देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पहा आता हे अंतर मोजून घ्यायचं आहे. तर आपली जी बेल्ट आहे ब्लाऊजमध्ये जी योकपट्टी आहे ती 2.5 इंच आहे. 2.5 इंचावर आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने 2.5 इंचावर मार्क करायचे. त्यानंतर योकपट्टीच्या वरचा जो पार्ट आहे तो किती आहे तो मोजून घ्यायचा आहे. आता पहा दोघांच्या मध्ये हे 1.5 इंच अंतर उरलेलं आहे, तर मध्ये जो टक्स मारणार आहोत आपण त्यामध्ये आपलं ते अर्धा इंच जाणार आहे. गळ्यात काही अंतर जाणार आहे आणि जेव्हा आपण योकपट्टी जॉईन करणार आहोत असा वायचा आकार दिला, आता इथे अर्धा इंच म्हणजे ते अंतर जे आहे ते त्यात कव्हर होणार आहे. तर अशा पद्धतीने पहा योकपट्टी ही तयार जेवढी आहे तेवढंच हे अंतर आहे. आता तिला तयार करण्यासाठी लागणारं अंतर म्हणजे 1 इंच आपण एक्स्ट्रा खालच्या बाजूने घेत आहोत. तुम्ही जर अंडरग्राऊंड फिटिंग करणार असाल योकपट्टीची तर ते जास्त घ्यावं लागतं. 1.5 इंच तुम्ही घेऊ शकता. इथे मी 1.5 इंच वाढवलं आहे कारण मी अंडरग्राऊंड फिटिंग करणार आहे. आता हा बेल्ट आपला ॲक्युरेट जसा आपल्याला पाहिजे शिवण्यासाठी तसा तयार झालेला आहे. तर बेल्ट आपण इथे कट करून घेऊया. याच्यात अंतर वगैरे आपण सगळं वाढवून घेतलंय. आता याच्यात आपल्याला कुठेच काही वाढवायचं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला फक्त योकचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित सरळ करून दोन्ही पट्ट्या एकसारख्या कट करून घ्यायच्या आहेत. आता बाकीचे जे ड्राफ्टिंग आहे हा 3 टक्सचा ब्लाऊज आहे. तर पहा वरती आपल्याला मुंड्याजवळ टक्स नाही मारायचा, तर तशा पद्धतीने याचा आपण इथे कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर गळ्याच्या बाजूने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. बाहेरचं एक्स्ट्राचं जे कापड आहे अर्धा इंच जे घेतलं आहे आपण त्याच्या बाहेरचं जे अंतर आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे. आता मुंड्याचं परत एकदा इथे ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे, कारण पुढील मुंडा आपल्याला आतमध्ये खोलवायचा असतो, थोडासा डेप करायचा असतो. तर पहा अशा पद्धतीनं बाहेरचा जो मुंडा आहे त्याच्या आतून अर्धा इंच मी इथे गोलाई दिलेली आहे. त्यानंतर आता वरती आपला टक्स पॉईंट आहे 10 इंचावर आपल्याला टक्स पॉईंट इथे घ्यायचा आहे. या ब्लाऊजचा 10 इंचावर टक्स पॉईंट आहे. त्यानंतर 4 इंचावर आपल्याला याचं जे टक्सचं जे मार्किंग आहे ते करायचं आहे. 4.5 इंचावर तुम्ही करू शकता, 4 इंचावर तुम्ही करू शकता. जशा पद्धतीनं टक्स व्यवस्थित बसेल, जशी आपली साईज असेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. इथे मी 4.5 इंचावर करत आहे. जे आपलं अर्धा इंच अंतर आहे एक्स्ट्रा वाढवलेलं ते पकडून 4.5 इंच ते सोडून 4 इंचावरच तुम्हाला करायचं आहे. पाऊण इंच दोन्ही बाजूने आपल्याला अंतर वाढवून घ्यायचं आहे. तर पहा
हा जो मधला टक्स आहे त्याचं इथे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता एवढं अंतर एक्स्ट्रा आपलं जे जाणार आहे त्यामध्ये पाऊण पाऊण म्हणजे 1.5 इंच जाणार आहे, तर 1.5 इंच अंतर आपल्याला इकडं या बाजूने वाढवावं लागणार आहे. तसं तर मागचा पार्टमध्ये आपण 1 इंच जे टक्ससाठी वाढवलेलं असतं त्यावेळी पुढच्या पार्टमध्ये ते वाढलेलं असतं, परंतु फक्त एक सेफ्टी म्हणून हे 1.5 इंच आपण वाढवून घ्यायचं आहे. नंतर आपण ते कटही करून घेऊ शकतो. आता याचं जे ड्राफ्टिंग आहे पहा बाकीच्या टक्सचं, तर जो मधला टक्स मारला आहे तिथून वरती 1 इंचावर आपल्याला एक डॉट द्यायचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला 1.5 इंचावर एक डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि टक्स अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचे आहेत. इकडून 1.5 इंच खालच्या बाजूने 2-2.5 इंचावर 1.5 इंचावर तुम्ही देऊ शकता, तिरका घेऊ शकता हा टक्स. तर अशा पद्धतीनं टक्सचं आपलं मार्किंग झालेलं आहे. आता ते तुमच्या लक्षात आलं नसेल तर परत एकदा मी तुम्हाला पाठीमागच्या बाजूने समजावून सांगते. तर पहा अगदी व्यवस्थित छान अशा पद्धतीनं आपलं हा समोरचा पार्ट तयार झालेला आहे. आता इथे तिरकं अशासाठी मी घेत आहे, जेव्हा आपण हा टक्स मारणार आहोत तेव्हा हे जे अंतर आहे ते आपलं सरळ म्हणजे राहण्यासाठी, जसं की मारल्यानंतर ते टक्स मारल्यानंतर एक बाजू जी आहे ती अशी खाली येते, ती येऊ नये म्हणून मी जे अर्धा इंच तिरकं असं कट करून घेतलेलं आहे. जिथे जिथे टक्स आहेत आपले तिथे तिथे नॉच देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर पहा आता पाठीमागच्या बाजूने मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित टक्सचं मार्किंग कसं करायचं ते पटकन समजावून सांगते. तर इथे 4.5 इंचावर मी टक्सचं मधल्या मार्किंग केलेलं आहे. दोन्ही बाजूने पाऊण इंच अंतर घेतलेलं आहे. वरती 2.5 इंचाचा हा टक्स घेतलेला आहे. अशा पद्धतीनं मधल्या टक्सचं मार्किंग आता आपलं इथं झालेलं आहे. इथून वरती 1 इंचावर आपल्याला एक डॉट द्यायचा आहे. त्या डॉटपासून दोनही बाजूंना 1.5 इंचावर 2 डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि टक्स अशा पद्धतीनं हा जो आहे तो सरळच आखायचा आहे. जो आपला हुकच्या बाजूचा आहे तो, आणि जो इकडचा आहे साईड फिटिंगच्या बाजूचा तो असा तिरका घ्यायचा आहे. तर पहा आता तुमच्या लक्षात आलंच असेल की टक्सचं मार्किंग कसं करायचं आहे. जे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे समोर हुकाय पट्टीसाठी ते पकडून आपल्याला 4.5 इंचावर टक्स मधला द्यायचा आहे आणि ते सोडून 4 इंचावर. तर आता पहा पाठीचं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. समोरच्या बाजूचं देखील कटिंग आपलं झालेलं आहे. आता ते 1.5 इंच जे एक्स्ट्रा आपलं वाढलेलं आहे ते टक्समध्ये कवर होणार आहे आणि हा आपला तयार बेल्ट जो आहे तो देखील तयार झालेला आहे. ब्लाऊजचं योगपट्टी. आता फक्त स्लीवचं कटिंग आपल्याला इथे करायचं आहे. तर आता स्लीव्ज जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला 2 पदरी आपलं अस्तर 4 पदरी असं टाकून घ्यायचं आहे. बंद बाजू आपल्या बाजूने यायला हवी. आणि आता जे कापड आहे ते मी सरळ करून घेतले. तिथून अर्धा इंच वरती जे बाहीचं आपल्याला मार्जिन लागणार आहे अर्धा इंच खालच्या बाजूनं जोडण्यासाठी ते घेतलं आहे. आणि तिथून वरती 4.5 इंचाची ही बाही आहे, तर 5 इंच वरती मी घेत आहे. म्हणजे संपूर्ण आपल्याला 5.5 इंच अंतर हे उभं घ्यायचं आहे. त्यानंतर जो दंडघेर आहे तो 5.25 आहे. तर 5.25 इंचावर मी इथे एक मार्क केलेला आहे. आणि तिथून पुढे 2 ते 2.5 इंचावर मी आपल्या जे फिटिंग आहे मार्जिन आहे, शिलाई मार्जिन ते घेत आहे. तर पहा आता इथे जो मुंडा घेर आहे तो आपण मोजून घेऊया. 7 इंच या ब्लाऊजचा मुंडा घेर आहे. तो पुढच्या मागच्या दोन्ही बाजून तुम्ही मोजून घेऊ शकता. पुढच्या बाजूने जर घेतला तर 7.5 इंच येईल, मागच्या बाजूने घेतला तर 7 इंच येईल. तर अशा पद्धतीने पहा 34 इंच चेस्टसाठी हे आपलं मार्किंग आहे. असा छान बाहीचा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. आणि मधचा आकार जो आपण अर्धा इंचाचा समोरच्या बाजूने बाही खोलावतो, डीप करतो, त्यासाठी इथे मी देऊन घेतलेला आहे. संपूर्ण बाहीचं ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. यावर तुम्हाला संक्षिप्त व्हिडिओ हवा असेल कुठल्याही साईजसाठी तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित बाहीचं कटिंग इथे झालेलं आहे. आता हा जो मधचा आकार आहे तो देखील आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही नॉच देऊ शकता किंवा खडून इथे एखादं मार्क करू शकता की ही बाजू आपल्याला ब्लाऊजच्या समोरच्या बाजूनं जोडायची आहे. आता बाकीचे सगळे पार्ट्स मी इथे ब्लाऊजवर टाकून घेऊन कट करत आहे. आता ह्याच मापावर मी 3 ब्लाऊज शिवलेले आहे. तर त्याची फिनिशिंग कशी आलेली आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सपोर्ट करा. तर पहा अशा पद्धतीने संपूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे. पीस जेव्हा छोटा येतो त्यावेळी आपल्याला कापड वाचवून ही कटिंग करावी लागते, परंतु पीस मोठा आहे. तर आता बाहीला इथे मला नंतर जॉईंट्स द्यावे लागणार आहेत थोडेसे, परंतु गोटापट्टी असल्यामुळे ती आपण काढून घेऊ शकत नाही, ती डायरेक्टली जोडावी लागते. तर संपूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे.
तर पहा, अशा पद्धतीनं आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे. पाठीमागचा गळा अगदी डीप गोल आणि सुंदर आलेला आहे. गोटसुद्धा अतिशय छान बसलेला आहे. समोरच्या बाजूने पफ अगदी सुंदर आलेला आहे आणि अगदी फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.